हा सर, सुरुवात करा. तारीख 16/3/2011. बोला सर. नाव रमाकांत पाटील, सरपंच पालकना. गावाची लोकसंख्या? गावाची लोकसंख्या 1600. पूर्ण गावाची ग्रामपंचायत. गावामध्ये अंगणवाडी आहे का? अंगणवाडी आहे. किती आहेत? अंगणवाड्या 2 अंगणवाड्या 2 गावात, 1 मिनी अंगणवाडी 1 पाड्यात. किती साधारणतः मुले अंगणवाडी येतात? अंगणवाडीमध्ये एका 35, 2 मध्ये 48. प्राथमिक शाळा किती आहेत? प्राथमिक शाळा 2. किती मुलं येतात? प्राथमिक शाळेला 62 पालकण्यामध्ये 130. शाळेत 130 दोंडवडोली. साधारणतः प्रत्येक शाळेत किती शिक्षक आहेत? पालकनामध्ये 2, वडवलीमध्ये 5. अच्छा, माध्यमिक शाळा आहे का? नाही, माध्यमिक शाळा दुसऱ्या गावात आहे. अच्छा, 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतायत का तुमच्या गावात? नाही, 7वी नंतर धोंडवडले शाळा जातात. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहेत का? सेपरेट नाही, त्याच गावाजवळ कुठे कॉलेज आहे? कॉलेज मेडिकल कॉलेज दुवारपाडा. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? दाभाड आणि PS नांदगाव. आशाताई आहेत का गावात तुमच्या? आहेत. बालमृत्यू व डिलिव्हरी दरम्यान मातेचं मृत्यूचं प्रमाण आहे का? नाही, अजिबात नाही. सर्वसाधारण गावामध्ये आजार कोणते आहेत? आजार कुठले येऊ आपल्याला, बाकीचा आजार कुठला नाही. अपंग व्यक्ती किती आहेत? अपंग व्यक्ती 1, पालकमध्ये 1 आहे. एक मतिमंद आहे. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? नाही. ॲम्ब्युलन्स आहे का? ॲम्ब्युलन्स नाही आहे. HIV चं प्रमाण काय आहे? HIV चं प्रमाण अजिबात नाही. किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के त्याच्या शेतीशी निगडीत आहेत? शेतीची निगडीत आहे 90%. कोणती धान्य पिकवतात गावात? फक्त भात शेती. पर कुटुंब किती एकर शेती असेल? पर कुटुंब 1.5 एकर शेती. शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न काय? वार्षिक उत्पन्न मॅडम मायनस होईल. अच्छा, उत्पन्न सोडून द्या, जेवढं लावतो तेवढं पिकत नाही बाहेर. शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? आमच्याकडे मिळतो 125 रुपये. कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? पाणी डब्यावरून आणि इंजिनवरनं. शेतकऱ्यांची आत्महत्या वगैरे कधी झालेली आहे का तुमच्या गावात? नाही, माझ्याकडे आत्महत्या नाही. गावात दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत? दारिद्र्य रेषेखाली फक्त 32. गावामध्ये नरेगा आहे का? नरेगा म्हणजे काय? अच्छा, ते सरकारकडून 100 दिवसाचा आपल्याला रोजगार मिळतो. तसं काय आहे का? रोजगार तुम्ही चालू केलाच नाही गव्हर्नमेंटने. नरेगा. अच्छा, ठीक आहे. गावामध्ये शेतीसाठी स्थलांतर होत आहे का? नाही. अच्छा, वीटभट्टीसाठी लोक बाहेरून येतात, आमच्याकडे जात नाही. बरं. पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे का गावात? आहे उपलब्ध. नैसर्गिकरित्या पाणी मिळतंय का? बोरिंगचं पाणी टाकी सोडलंय, विहिरीत सोडलं. अच्छा, काय पिण्यासाठी पाणी स्वच्छ मिळतंय? स्वच्छ मिळते पाणी. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? संडास जवळपास मॅडम 80% लोकांच्या घरात. आणि किती टक्के लोक त्याचा वापर करतात? वापर तर सर्व तुम्ही एका संडासमध्ये 2 लोक 2 कुटुंब वापर. महिलांना पुरुषाबरोबरीची वागणूक मिळते का? चांगल्या प्रकारे. आणि पुरुष स्त्री समान वेतन मिळतं का कामासाठी? काम समान वेतन आहे ना आपल्याकडे. अनुसूचित जाती जमातीमध्ये लोकांना समान वागणूक मिळते का? एकदम चांगल्या प्रकारे भेटते मॅडम. तुम्हाला समजणार पण नाही पूर्ण चांगले. बर. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? नोकरी धंदा नाही, अजून काय? किती टक्के लोक दारूच्या व्यसनामध्ये आहेत? दारूच्या व्यसनापैकी 15% लोक जास्त. बरं. साधारण किती खर्च करत असतील दारूवर? दारूवर जसं मॅडम पकडला तर पगार एवढा आपले. एक माणूस 900 रुपये खर्च करतो प्रत्येक दिवशी.
हा पर डे त्यांना दुसरं कामच नाही ना 15% लोकांना. अच्छा, तंबाखू किती टक्के लोक खातात? तंबाखू खातील 20% लोक. अच्छा, तरी दिवसाला त्यांना किती खर्च येत असेल? दिवसाला तंबाखूला खर्च 5 रुपये. गावात किती बायका दारू पितात आणि तंबाखू खातात? नाही, बायका अजिबात नाही. गावात बँक आहे का? बँक युनियन बँक दुकान फाटायला आहे. हा, एकच बँक आहे? TDC बँक दुकान फाटा. बचत गट आणि महिला मंडळ आहेत का? महिला मंडळ चांगलं आहेत. पुरुष बचत करतात का? पुरुष बचत नाही करत, दारू घेतात. महिला बचत करतात? हा, करतात. कुठे करतात? त्याच्या महिन्याला जमा करून बँकेत टाकतात. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हा, डांबर हायवे आहे ना. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? आहेत. आणि गावात लाईट आहे? गावामध्ये लाईट आहे? लाईट आहे. लोड शेडिंगचं काय टायमिंग वगैरे आहे? लोड शेडिंग फक्त शुक्रवारी सकाळी 6 ते रात्री 10. किती घरांमध्ये मोबाईल आहे? मोबाईल तसं माणसी एक भेटेल. किती लोक वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्र आजकाल टीव्ही बघतात ना लोक. किती लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? कम्प्युटर इंटरनेट नाहीये. एखादा एक दुसऱ्या गावात असेल. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? कशा संदर्भात? म्हणजे ग्रामपंचायत आपल्या गावामध्ये असल्यामुळे त्याचा काय फायदा होतो का लोकांना? लोकांचं कुठलं काम, परमिशनचं काम, कुठलं किरकोळ काम फटाफट होऊन जातात. सरपंचांना, एखाद्या सरपंचांना अवॉर्ड जर द्यायचं असं आपण ठरवलं तर त्या सरपंचाच्या अंगी कोणते गुण असावेत असं आपल्याला वाटतं? पहिला सरपंच भ्रष्टाचारी नसावा. हॅलो, हा सर. पहिला भ्रष्टाचारी दारुडे नसावा. आजकाल काय झालं, दारुडे आणि भ्रष्टाचारला पहिला अवॉर्ड मिळाल. आणखीन सर काय बोलायचं? नाही, बोलायचं आहे. सरपंच तुम्ही अवॉर्ड जेव्हा द्याल ना तेव्हा तो चारित्र्य पहिला चेक केला पाहिजे. दारू किती पितो, किती ठेवतो, घरकुलांचे पैसे किती खाल्ले.